लोकशाही आणि माध्यमांची भूमिका या विषयावरच्या परिसंवादासाठी आपण सगळे एकत्र जमलेलो आहोत. आणि आपण इथे जी मंडळी सगळी बसलेली आहेत, इथला वक्ता बोलत असताना आपल्याकडे दोन गोष्टी आपण सातत्यानं करताना दिसतो. कोणीही म्हणजे कितीही लहान मोठा माणूस असेल ऑडियन्समध्ये तरी सुद्धा, एक म्हणजे तो आपलं व्हॉट्सॲप किंवा फेसबुक चेक करत असतो ऑडियन्समध्ये बसलेला असताना, किंवा उत्साही असेल तर स्वतःचा किंवा इथं बसलेल्या इतर मंडळींचा फोटो काढत असतो. म्हणजे इतकं आपण म्हणजे रेने देकार्तने आय थिंक देअर फॉर आय एम असं म्हटलं होतं, तसं आताच्या जनरेशनमध्ये आय क्लिक देअर फॉर आय एम, मी फोटो काढतो म्हणून मी अस्तित्वात आहे, अशा प्रकारची धारणा जर समाजाची असेल तर ते आपल्याला वावगं म्हणता येणार नाही. अशा एका अतिशय गुंतागुंतीच्या आणि लोकशाही व्यवस्थेचे अनेक स्थित्यंतर पाहणाऱ्या काळामध्ये आपण आहोत. आणि त्या काळामध्ये माध्यमांची भूमिका काय आहे, माध्यम हा चौथा स्तंभ आहे असं आपण सातत्यानं म्हणत आलेलो आहोत. म्हणजे मला असं वाटतं की या परिसंवादाचं एक जर का काही फलित आपल्याला पुढे घेऊन जायचं असेल तर हे जे विस्विषित झालेले आणि अर्थशून्य झालेले शब्द आहेत त्याच्या पलीकडे जाऊन आपण काहीतरी थोडं एकमेकांना पटेल, एकमेकांना कळेल आणि ज्याच्यातनं थोडीफार चिकित्सा होईल अशा प्रकारचं काहीतरी आपण बोललं गेलं पाहिजे. आपण ज्या प्रकारच्या माध्यमांचा विचार करतो आहोत त्याच्यामध्ये स्थानिक माध्यम आहेत, राष्ट्रीय माध्यम आहेत आणि जगभरात ज्याच्यावर प्रभाव पडू शकेल असं माध्यम, अशी माध्यमं आहेत. म्हणजे फ्रान्समध्ये एखाद्या वर्तमानपत्रामध्ये एखाद्या विषयावरचं व्यंगचित्र काढलं जातं आणि मग ते व्यंगचित्र काढणाऱ्या मंडळींचा जर हत्या झाली तर त्याचे पडसाद मुंबई शहरात आझाद मैदानामध्ये उमटू शकतात. इतकं तुम्हाला पत्रकारितेचं जग, माध्यमांचं जग तुम्हाला बदललेलं दिसतं. एखादा प्रसिद्धी माध्यमामधला माणूस एखादी फेसबुकची पोस्ट टाकतो, एखादा ट्विटरवर फोटो टाकतो आणि मग त्याला इतकं झोडपलं जातं की घाबरून त्या माणसाला नंतर ती ट्विटरची पोस्ट डिलीट करावी लागते, एखाद्याला अग्रलेख परत घ्यावा लागतो, एखाद्याला कार्यक्रमाचं नाव बदलावं लागतं. इतकी समाजात अनेक प्रकारचे ताण तुम्हाला दिसतील. हे कोणते ताण आहेत तर एक ताण आहे त्या व्यवस्थेतल्या शासनांचा ताण आहे, दुसरा भांडवलाचा ताण आहे आणि तिसरा मॉबचा ताण आहे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या झुंडी माणसांना विचार करायला एका विशिष्ट पद्धतीनं किंवा विचार न करायला लोकांना प्रवृत्त करताना दिसतात. तुम्ही व्हॉट्सॲपवर, युट्यूबवर तुम्ही लल्लन टॉप नावाचं एक चॅनल आहे, तुम्ही तुमच्यापैकी अनेकांनी पाहिलं असेल. त्या लल्लन टॉपच्या चॅनलवर परवा एक चर्चा झाली. त्यामध्ये एक कार्यकर्ती असं म्हणाली की भारत हा देश 75 वर्ष भाड्याने ब्रिटिशांनी आपल्या लोकांना दिलेला आहे, 90 वर्ष भाड्याने दिलाय आणि त्यातली शेवटची आता 15 वर्ष राहिलेली आहेत, त्यानंतर हा देश पुन्हा ब्रिटिशांच्या ताब्यात जाणार आहे. आणि ती इतकी कॉन्फिडंट होती. तिला जेव्हा त्या गृहस्थाने विचारलं की हे तुला कुठे मिळालं तर ती म्हणाली हे सब व्हॉट्सॲप पे लिखा आहे. म्हणजे व्हॉट्सॲप विद्यापीठ नावाचं एक नवीन विद्यापीठ, ज्याला तुम्ही सुमार म्हणा, ज्याला तुम्ही फ्रॉड म्हणा, पण त्याचं सार्वत्रिकीकरण झाल्याचं तुम्हाला दिसेल आणि हे आत्ताच्या मीडियाला समांतर झाल्याचं तुम्हाला दिसतं. म्हणजे तुम्हाला साधी गोष्ट मी सांगतो, गणेश मतकरी सारखा सिनेमावर लिहिणारा मुलगा, त्याने श्रीकांतच्या वर्तमानपत्रामध्ये झालेल्या एका कार्यक्रमाच्या संबंधामध्ये एक पोस्ट टाकली. त्याची दुसऱ्या एका वर्तमानपत्राने विचारवंत गणेश मतकरी यांनी केलेल्या फेसबुक पोस्टवरून अमुक घडलं अशी बातमी केली. त्या बिचाराला कल्पनाच नाही की आपण फेसबुक पोस्ट टाकून एवढं काही क्रांतिकारक केलेलं आहे. तर असं इतकं जग माध्यमांचं बदललंय आणि परस्परांमध्ये मिसळलंय. या काळामध्ये प्रत्येक माणूस ज्याच्या हातामध्ये अँड्रॉइडचा फोन आहे किंवा आयफोन आहे, तो प्रत्येक माणूस आता एका अर्थाने जर्नलिस्ट आहे. म्हणजे काही वर्षांच्या पूर्वी आपण सिटीझन जर्नलिस्ट नावाची एक कल्पना माध्यमांच्या मध्ये पाहिली, पण आता सिटीझन जर्नलिस्ट हा शब्द सुद्धा गळून पडावा इतक्या प्रकारची पत्रकारिता तुम्हाला सातत्यानं तुम्हाला दिसते. आणि त्यामधनं मग फॅक्ट चेक काय आहे, ऑल्ट न्यूज काय आहे, आणि ह्यातनं तुम्हाला असं जाणवेल की मोठ्या प्रमाणामध्ये लोकशाही नावाची यंत्रणा प्रत्येकाने आपल्या पद्धतीनं आयडेंटिफाय केलेली आहे. लोकशाही ही एक कॅचिंग फ्रेज आहे. त्यामुळे सर्व प्रकारचे अन्याय करणारा माणूस सुद्धा मी लोकशाही पद्धतीने वागतो आहे असं म्हणतो. त्यामुळे दोन प्रकारच्या लोकशाहीचा आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे. आपण ज्या भोवतालामध्ये वावरतो आहोत, ज्या युनिव्हर्समध्ये वावरतो आहोत, तिथं लोकशाही आहे का? आणि आपण ज्या माध्यमांच्या जगामध्ये वावरतो आहोत तिथं लोकशाही आहे का?
म्हणजे बरेचदा असं होतं की आता मी प्राध्यापक आहे, तर मी विद्यापीठातल्या लोकशाहीबद्दल सोडून बाकी आलम दुनियेतल्या लोकशाहीबद्दल कॉन्फिडेंटली बोलतो. याचं कारण त्या लोकशाहीबद्दल बोलण्यामुळे माझ्या पोटावर पाय येऊ शकतो. त्यामुळे हे जे एक प्रकारचं दुटप्पीपण आहे, ते आपल्या समाजात सर्वत्र आहे. याचा थोडासा मोकळेपणाने आपण विचार करण्याची गरज आहे. काय पद्धतीनं आपण लोकशाही माध्यमांची लोकांच्यापर्यंत माध्यमांमध्ये नेऊ शकतो? तर एक म्हणजे प्रश्न विचारले पाहिजेत. आणि ते प्रश्न कोणते आहेत, कसे आहेत, तर ज्याच्यामध्ये नीट उत्तर आहेत अशा प्रकारचे प्रश्न आहेत. म्हणजे तुम्ही आंबा कापून खाता का चिरून खाता हा काही तो प्रश्न नव्हे. चिकित्सा केली पाहिजे. न्यूज लॉन्ड्री सारखं तुम्ही एक चॅनल जर तुम्ही पाहिलं तर ते टीव्ही न्यूसन्स नावाचा एक कार्यक्रम करतं. इलेक्ट्रॉनिक माध्यमातल्या मित्रांना कदाचित ते थोडंसं आवडणार नाही, पण विशेषतः हिंदी माध्यमांमध्ये जो काही एक प्रकारचा केऑस तुम्हाला दिसतो, त्याचं मनीषा पांडे अतिशय अप्रतिम प्रकारचं विश्लेषण ती करते. आणि शेवटी ती काय सांगते की तुम्हाला बऱ्या बातम्या हव्या असतील तर बातम्यांसाठी पैसे द्या. म्हणजे आपल्याकडे म्हणजे सगळ्या माध्यमातल्या मंडळींची जी अडचण आहे ती अशी आहे की त्यांचं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर एवढं महागडं आहे की ते उभं करण्यासाठी एखादा प्रसन्न जोशी, एखादा साहिल जोशी, एखादे पात्रुडकर हे पुरेसे पडत नाहीत. आणि म्हणून मोठं इन्फ्रास्ट्रक्चर या सगळ्या गोष्टीसाठी लागतं. माध्यमांमध्ये लोकशाही यायला हवी असेल, लोकशाही यंत्रणा सक्षम व्हायला हवी असतील तर ते काही सगळं एका दिवसामध्ये घडत नाही. आणि म्हणून पेनिट्रेशन ऑफ डेमोक्रेसी, लोकशाहीचं सखोलीकरण करणं या गोष्टी अतिशय गरजेच्या आहेत. आज आपण ही चर्चा का करतो? आम्हाला असं जाणवतं की आमचं जे कार्यालय आहे, म्हणजे पुण्यामध्ये आम्ही जेव्हा लोकशाही गप्पा घेतल्या त्याला नागराज मंडोळे असं म्हणाले की निवडणूक आयोग हा दरोडेखोरासारखा वागतो असं आम्हाला वाटतं. म्हणजे अचानक जेव्हा निवडणूक येते तेव्हा तुम्ही येता, मतदानाची प्रक्रिया पूर्ण करता आणि मग तुम्ही गायब होता. मग पुढचे 5 वर्ष तुम्ही आम्हाला दिसत नाही. हे तुमचं दरोडेखोरांसारखं वागणं आहे. पहिल्यांदाच तुम्ही आम्हाला 2 निवडणुकांच्या मध्ये दिसताय. आम्हाला हा जो ऍटिट्यूड आहे हा आमच्या स्वीपच्या कार्यक्रमाचा ऍटिट्यूड आहे की 2 निवडणुका किंवा निवडणुकांच्या दिवशी मतदान लोकशाही दिसत नाही, ती 2 यंत्रणांच्या मध्ये दिसते. म्हणजे तुम्ही साधं बघा, माहितीच्या अधिकाराचे अर्ज लोक टाकतात, त्याच्यामध्ये ब्लॅकमेलर असतील तो भाग सोडून द्या, पण जे जेन्युइन आहेत त्याही माणसांना अनेकदा खुनाच्या धमक्या येतात, मारहाणीच्या धमक्या येतात. आणि या माणसांच्या मागे समाज उभा राहतो का, माध्यम उभी राहतात का अशी अनेक माणसं मेल्यावरच आपल्याला कळतं. याही प्रकारच्या गोष्टींचा विचार माध्यम म्हणून, समाज म्हणून आपण सातत्यानं करण्याची गरज आहे. माध्यमांच्या समोर 2-3 प्रकारच्या अडचणी आहेत आणि 2-3 प्रकारचे प्रश्न आहेत असं मला दिसतं. एक म्हणजे माध्यमांमधली माणसं जशी राजकारणामधली माणसं आहेत तशी माध्यमांमधली माणसं तुमच्या माझ्यासारखी माणसं आहेत. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. काही वर्षांच्या पूर्वी मराठी शाळांच्या प्रश्नांच्यासाठी आम्ही या पलीकडच्या सभागृहामध्ये राज ठाकरेंच्या सोबत तेव्हाचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना भेटायला आलो. आणि मुख्यमंत्र्यांनी आम्हाला चांगला वेळ दिला. 1.25 तास आम्ही त्यांच्याशी बोललो. त्यावेळेला राज ठाकरेंनी बाळासाहेबांच्या सारखी दाढी वाढवली होती. ते जेव्हा इथून सह्याद्रीतनं खाली उतरले तेव्हा एकाही पत्रकाराने त्यांना तुम्ही आतमध्ये शाळांचं काय बोललात हे विचारलं नाही. त्यांना हेच विचारलं गेलं की तुमच्या दाढीची स्टाईल तुम्ही नव्याने केली आहे का. मग पुढचं 10 मिनिटं राज ठाकरे त्या दाढीबद्दल बोलत राहिले. त्यांना नाही तुम्हाला दोष देता येणार. आमची ताकद कमी पडली की मराठी शाळा ह्या दाढीपेक्षा जास्त महत्वाच्या आहेत हे समाजापर्यंत नाही पोहोचू शकलेलं. त्यामुळे आपण माध्यमांकडे बोटं दाखवताना किंवा राजकीय पक्षांकडे बोटं दाखवताना हे पाहिलं पाहिजे की लोकशाही हा एक सामूहिक जबाबदारीचा प्रवास आहे. त्या दृष्टीनं आजच्या माध्यमातल्या सगळ्या मंडळींनी बोलावं अशा प्रकारची अपेक्षा आहे. आणि माध्यमांमध्ये तुम्ही पाहिलं, मी माध्यमांमधल्या ते व्याकरणदृष्ट्या बरं लिहितात का, व्याकरणदृष्ट्या चूक लिहितात का, किंवा तिथले पत्रकार काय पद्धतीने बोलतात या मायक्रो डिटेल्स मध्ये जातच नाहीये. मला आत्ता जे म्हणायचं आहे ते असं आहे की एक व्यापक पटावर लोकशाही बद्दलचं त्यांचं भान सजग आहे का, आणि ते सजग असेल तर ते स्वतःला प्रश्न विचारतायत का, आणि ज्यांच्या समोर त्यांनी प्रश्न विचारले पाहिजेत त्यांना ते प्रश्न विचारतायत का, असं एक सुरुवातीचं बोलून. किंवा मी 9:30च्या बातम्यांमध्ये बरेचदा प्रसन्नच्या चर्चेला गेलो आहे किंवा निलेश खरेंच्या चर्चेला गेलो आहे. माझा बरेचदा 9च्या चर्चांचा, विशेषतः मराठी चर्चांचा अनुभव असा आहे की जो अँकर आहे तो पहिल्या राऊंडला एक काडी टाकून देतो आणि त्यानंतर राजकीय पक्षांच्या लोकांच्या कोंबड्यांच्या झुंजी चालू होतात आणि मग
जो कोणी सोकॉल्ड तटस्थ अभ्यासक असतो तो बिचारा असं मला माझा ऐका असं म्हणत कुठेतरी एका कोपऱ्यामध्ये बसलेला असतो. त्यामुळे आज थोडा रोल रिव्हर्सल करून ती काडी टाकण्याचं काम मी केलेलं आहे. मी सर्व पत्रकार मित्रांना माझी विनंती आहे की मोकळेपणाने बोला. तुम्हाला जे पटत नसेल या व्यवस्थेबद्दलचं, अगदी आम्ही करतोय त्या कामाबद्दलचं, तुम्ही सगळे जे प्रश्न विचारलेत ना, या प्रश्नांची मानसिक तयारी करूनच आम्ही इथे आलेलो आहोत. म्हणजे हे हंकी डोरी आहे, सगळं छान चाललंय तुमच्या कार्यालयाचं, तुमच्यामुळे आता निवडणुकीतलं मतदान 80%च होणार, अशा प्रकारच्या भ्रामक समजुतीमध्ये आम्ही अजिबात नाही. या प्रकारच्या चिकित्सेला जर आम्ही तयार नसू तर तुम्ही तयार राहावं अशा प्रकारची अपेक्षा बाळगणं हा खोटारडेपणा आहे. आणि म्हणून थोडं मोकळेपणाने मी सुरुवातीला बोललो.